तर या व्हिडिओमध्ये आपण मे जून 2023 आणि मे जून 2025 या 2 वर्षी रिपीट झालेला PYQचा क्वेश्चन आहे, जो की कॉम्बिनेशन वर दिलेला आहे दोन्ही याच्या 2 केसेसच्या, जी आपली केस नंबर 2 आणि 3 होती. तर यात आहे ना एक फोर्स दिला आहे की जो की इन्क्लाइंड आहे असा. त्याचा विथ हॉरिझॉन्टल त्यांनी अँगल दिलेला आहे 30 डिग्री. आपल्याला याचे ना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट काढून घ्यायचे. म्हणजे मी त्याला म्हणतो PV आणि PH हॉरिझॉन्टल आणि PV व्हर्टिकल. ओके, तर पहिले गिवन लिहून घेऊ. गिवन, तर गिवन काय येईल, अ ब्रॅकेट इज सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑफ 5 किलोन्यूटन. P दिलेला आहे, P इज इक्वल टू 5 किलोन्यूटन. त्यानंतर इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री फ्रॉम द व्हर्टिकलचे 60 डिग्री, आपण हॉरिझॉन्टलची 30 डिग्री घेतलेलं आहे, म्हणजे 30-60 इज इक्वल टू 90च होतं ते. विथ द अँड शोन इन फिगर, द ब्रॅकेट इज फास्टन्ड बाय मीन्स ऑफ 4 आयडेंटिकल बोल्ट. नंबर ऑफ बोल्ट N इज इक्वल टू 4 दिलं आहे. नंतर द बोल्ट आर मेड अप ऑफ प्लेन कार्बन स्टील 30 C8. SYT दिलेला आहे 400. SYT इज इक्वल टू 400 न्यूटन पर mm². ओके, ॲज्युम मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेरी आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी 5 दिलेला आहे, FOS 5 दिलेला आहे. आणि ॲज्युम शिअर स्ट्रेस थेरी, म्हणजे आपल्याला शिअर स्ट्रेस थेरी यूज करायची, शिअर स्ट्रेस थेरी. आणि डिटरमाइन द साईज ऑफ बोल्ट, म्हणजे D इज इक्वल टू वॉट, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण सर्वात पहिले हा जो इन्क्लाइन फोर्स आहे त्याचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनंट फाइंड करून घेऊ. हॉरिझॉन्टल कंपोनंट PH इज इक्वल टू, आता PH 30 डिग्री अँगल आहे, तर त्याच्या ॲडजसंट साईड आहे. ॲडजसंट साईड घेताना आपण P म्हणजे P cos 30. ओके, आणि P cos 30 म्हणजे ॲडजसंट साईड म्हणून, आणि P आहे आपला 5 cos 30. तर 5 cos 30 किती येतो, 5 cos 30 येतो 4.33 किलो न्यूटन. हा आला आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता व्हर्टिकल कंपोनंट घेताना P, कारण तो ऑपोजिट साईडला आहे ना 30च्या, म्हणून आपण P sin 30 घेणार. तर P sin 30चं आन्सर येईल, म्हणजेच 5 sin 30 ते येतं आहे 2.5, जे 2.5 किलो न्यूटन. आता सम सॉल्व करताना आपल्याला 2 स्टेपने सॉल्व करायचं आहे. तर पहिली केस आपण पहिले यूज करणार. पहिली केस आपली कशी होती, जर अशी डायग्राम आहे आणि त्यात जर लोड असा आहे. आता आपण पहिले हॉरिझॉन्टल फोर्सचा विचार करणार, हॉरिझॉन्टल, फक्त हॉरिझॉन्टल. आणि ही झाली आपली केस थर्ड केस सारखा न्यूमरिकल झाला, की ज्याला ॲक्सिस ऑफ बोल्टला लोड पॅरलल आहे. तर मग आपण त्यासाठी पहिले काढणार डायरेक्ट टेन्साईल फॉर हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टल फोर्ससाठी डायरेक्ट टेन्साईल काढणार. तर तो कसा येईल, P1 डॅश इज इक्वल टू P2 डॅश इज इक्वल टू P3 डॅश इज इक्वल टू P4 डॅश. म्हणजे चारही बोल्ट्सला इक्वल फोर्स डिस्ट्रीब्यूट होणार. आपला PH किती आहे, नाही, PH/N. आता PH किती आहे, 4.33 इंटू 10⁻³ डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट 4 आहेत. तर
4.33 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4. याचा आन्सर येतं 1082.5 न्यूटन. म्हणजे एवढा आपला हॉरिझॉन्टल म्हणजे टेन्साईल फोर्स हॉरिझॉन्टल याच्यामुळे लागला आहे. आणि याची मोमेंट घेणार विथ रिस्पेक्ट टू जी. जी शी हॉरिझॉन्टल म्हणजे इथे आपला जी आहे आणि ह्या जी सोबत म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सोबत याची मोमेंट किती येणार, तर ती याला म्हणतो पहिलं, याला दुसरं, मोमेंट ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स विथ रिस्पेक्ट टू जी. म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला रिस्पेक्ट करून आपण हे करणार आहे, मोमेंट काढणार आहे. तर आपला मोमेंटचा फॉर्म्युला राहतो, मोमेंट म्हणजे MH लिहितो मी, MH मोमेंट ॲट हॉरिझॉन्टल प्लेन. तर ती कशी राहील, PH म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स इंटू त्याचं डिस्टन्स. म्हणजे आता डिस्टन्स हॉरिझॉन्टल डिस्टन्स मी L ने डिनोट करतो. तर डिस्टन्स मला या जी पासून तर ह्या फोर्सपर्यंतच पाहिजे. तर ते डिस्टन्स आपल्याला कसं मिळणार, तर मला टोटल फोर्सपर्यंतचं डिस्टन्स दिलेलं आहे 200 mm आणि मला हा जीचं पण डिस्टन्स दिलेलं आहे खालून, म्हणजे बेसपासून 160 म्हणजे 100 + 60 असं 160 mm जीचं डिस्टन्स आहे बेसपासून आणि फोर्सचं डिस्टन्स आहे 200. तर माझं L किती राहील, पहिले मी PH लिहितो. PH होता 4.33 इंटू 10⁻³ आणि जीचं डिस्टन्स किती राहील 200 मायनस 160. म्हणजे ह्या पूर्ण डिस्टन्समधून हे डिस्टन्स मी मायनस केलं तर मला फोर्स आणि जी यांचं डिस्टन्स मिळेल. तर मग हे किती येईल 40, जे 4.33 इंटू 10⁻³ इंटू 40 ते आलं आहे 173.2 इंटू 10⁻³ न्यूटन इंटू mm. हा मोमेंट काढला गेला की इथे आपण स्टॉप व्हायचं. आणि नेक्स्ट आता स्टॉप का होतोय, कारण हा सेंटरला ॲक्ट झालेला आहे, याच्यामुळे कुठेही याच्यात बेंडिंग होणार नाही आहे. जर आपण असं कन्सिडर केलं तर हे दोघं आणि फोर्स सेंटरला आहे म्हणून यांच्यामुळे बेंडिंग येणार नाही. इथं आपण स्टॉप झालो. आता आपली सेकंड कंडिशनला आपल्याला तोच फोर्स इथे जी आहे माझा, तोच फोर्स आपल्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये कन्सिडर करायचा आहे. तर व्हर्टिकल प्लेनमध्ये जेव्हा कन्सिडर करू तेव्हा आपल्याला त्याचे 2 कंपोनंट येतील. आता 2 कंपोनंट म्हणजे हा इथे कन्सिडर केला पहिल्या वेळेस, तर आपल्याला त्याचं काय काढता येईल, डायरेक्ट शियर फोर्स इन व्हर्टिकल प्लेन और डायरेक्शन. प्लेन घेतो मी. तर व्हर्टिकल प्लेनला डायरेक्ट शियर फोर्स तेच आपलं आता P1 डॅश इज इक्वल टू P2 डॅश इज इक्वल टू P3 डॅश इज इक्वल टू P4 डॅश इज इक्वल टू, आता टोटल आपला P/N. P कोणता, आता व्हर्टिकल प्लेनचा. PV आपण काढला आहे 2.5 kN म्हणजे 2.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय नंबर ऑफ बोल्ट 4. म्हणजे याचा आन्सर येतं आहे 2.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4. याचं येतं आहे 625 न्यूटन. हे झालं माझं फोर्स, डायरेक्ट शियर फोर्स. आता मी नेक्स्ट स्टेपला जाऊ. आता आपली नेक्स्ट स्टेप होती, आपण ह्या फोर्समुळे म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये ह्या फोर्समुळे जी मोमेंट क्रिएट होणार आहे त्या मोमेंटमुळे इथे टेन्साईल लोड क्रिएट होणार आहे, म्हणजे बोल्ट 1 वर. तर मी ते बोल्ट 1 वरचा इनडायरेक्ट टेन्साईल लोड काढणार, म्हणजे किंवा सेकंडरी टेन्साईल लोड. म्हणजे मी इथे लिहितो सेकंडरी टेन्साईल लोड. त्यापूर्वी आपण ह्या फोर्सची मोमेंट काढणार
मोमेंट पी व्हीची विथ रिस्पेक्ट टू जी मोमेंट काढणार. तर ते तुम्हाला पुढे समजेल का काढले मोमेंट. तर मोमेंट विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ वर्टिकल फोर्स. तर मग काय येईल आपला एम. आता व्ही एम एच काढलाय आपण, एम व्ही पी व्ही प्लस एल इंटू एल केला. तर पी व्ही आपला किती येतं 2.5 इंटू 10⁻³ आणि हा जो डिस्टन्स आहे जी पासूनचं ते आपल्याला गिवन आहे 240 डायरेक्ट इंटू 240 गेलं तर इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻³ इंटू 240. तर येतं ते 600 इंटू 10⁻³ न्यूटन इंटू एम एम. ही झाली मोमेंट. आता आपला फॉर्म्युला होता सेकंडरी टेन्साईलसाठी, म्हणजे आपण लिहायचो P1 इज इक्वल टू PE इंटू L1 अपॉन 2 इंटू L1² प्लस L2². बट ह्या कंडिशनमध्ये आपण P इंटू E डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण आपला फोर्स हा दोन प्लेनमध्ये पी हॉरिझॉन्टलमध्ये पण आहे आणि व्हर्टिकलमध्ये पण आहे. तर आपण इथं P इंटू E कन्सिडर करताना दोन्ही प्लेनच्या मोमेंटची ॲडिशन घेणार आहे, म्हणजे पी एम व्ही प्लस एम एच इंटू L1 अपॉन 2 इंटू L1² प्लस L2². ओके. तर आपल्याला म्हणून आपण एम व्ही आणि एम एच कॅल्क्युलेट करून घेतले. आपल्याकडे एम व्ही पण आहे, एम एच पण आहे. तर एम व्ही आपला किती आला होता 173. एम व्ही 600 इंटू 10⁻³ 600 इंटू 10⁻³ आणि प्लस एम एच आला होता आपला 173.2 इंटू 10⁻³ 173.2 इंटू 10⁻³. ओके. आता L1 म्हणजे बोल्ट 1ची सी पॉईंट पासूनचं डिस्टन्स, म्हणजे ही 200 प्लस 60 म्हणजे इंटू 260 होल अपॉन 2 इंटू L1 म्हणजे 260² प्लस L2 म्हणजे बोल्ट 2चं सी पासूनचं डिस्टन्स, म्हणजे फक्त 60². तर याचं ॲन्सर काढायचं 600 इंटू 10⁻³ मी पहिले ॲडिशन करून घेतो दोघांची. 173.2 इंटू 10⁻³ ही ॲडिशन आली माझी. याला इंटू 260 गेलं आणि ह्या ॲन्सरला डिवाइड बाय 2 इंटू 260² प्लस 60². तर माझा P येतोय P डबल डॅश येतं 1411.74 न्यूटन एवढा P येतोय. P डबल डॅश येतोय म्हणजे डायरेक्ट टेन्साईल. तर आपल्याला आता कन्सिडर करताना त्यांनी शियर स्ट्रेस थेरी सांगितली आहे. बाय कन्सिडरिंग शियर स्ट्रेस थेरी. तर शियर स्ट्रेस थेरीचा आपला फॉर्म्युला आहे टाऊ परमिसिबल या टाऊ मॅक्स. क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं बाय कन्सिडरिंग शियर स्ट्रेस थेरी. आपण शियर स्ट्रेस थेरी वापरून आता आपल्याला सिग्मा टी आणि टाऊची व्हॅल्यू काढायला लागणार. तर सिग्मा टी इज इक्वल टू, आता सिग्मा टी घेताना आपल्याकडे डायरेक्ट टेन्साईल लोड पण आहे आणि सेकंडरी टेन्साईल लोड पण आहे जो की सेम बोल्टवर ॲक्ट होतोय. तर आपण घेताना त्या दोघांची समेशन घेणार P1 डॅश प्लस P1 डबल डॅश. ओके. तर समेशन घेताना आपला P1 डॅश होता 1082.5 प्लस 1411.74. तर याचा ॲन्सर 1082.5 प्लस 1411.74. त्याचा ॲन्सर येतं आहे 2494.24 न्यूटन आपला म्हणजे टोटल टेन्साईल फोर्स आहे. आणि मग आपला सिग्मा टी किती येईल
सिग्मा टी इज इक्वल टू पी बाय ए, म्हणजे पी किती आपला 2494.24 अपॉन एरिया. ओके. आणि टाऊ इज इक्वल टू आपण टाऊला साठी आपल्याकडे डायरेक्ट शिअर फोर्स होता 625 न्यूटनचा, जो आपण मागे कॅल्क्युलेट केला आहे. तर म्हणजे तो पण पी बाय ए टाऊ, तर मग किती येईल 625 अपॉन एरिया. ओके. तर मग आपण टाऊ मॅक्समध्ये या व्हॅल्यू टाकू शकतो. तर टाऊ मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ सिग्मा टी बाय ए, म्हणजे 2494.24 अपॉन 2a. आता अपॉन 2 होता आणि इथं ए होता म्हणून त्याचा 2a चा स्क्वेअर प्लस 625 अपॉन ए चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट करताना ए कन्सिडर करायचा नाही, बाकीचे व्हॅल्यू टाकायच्या. अंडर रूट ब्रॅकेटमध्ये 2494.24 अपॉन 2 चा होल स्क्वेअर प्लस 625 चा स्क्वेअर. तर याचा आन्सर येतं आहे 1394.96 बाय ए. आता हा झाला टाऊ मॅक्स. आपल्याला टाऊ मॅक्स काढता येतो. टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला आहे आपला इज इक्वल टू 0.5 SYT अपॉन FOS. मॅक्स म्हणजे आपल्याला परमिसिबल किती आहे, 0.5 इंटू SYT आपल्याला गिवन आहे 400 अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी गिवन आहे 5. तर याचा आन्सर येतं आहे 40 न्यूटन पर mm². ते आपण क्रॉस चेक करू. 0.5 इंटू 400 डिवाइड बाय 5 40 येतं आहे. आणि मग टाऊ मॅक्सची व्हॅल्यू इकडे टाकली तर आपलं काय आहे 40 इज इक्वल टू 1394.96 डिवाइड बाय ए. आपला ए येणार आहे ए कसा येईल 1394.96 डिवाइड बाय 40. तर ए आहे 34.87 mm². आणि एरियाचा आपला फॉर्म्युला आहे π/4 DC² इज इक्वल टू 34.87. हे जर टाकलं तर आपल्याला DC ची व्हॅल्यू मिळेल. मग DC इज इक्वल टू कशी येईल, हा 34.87 डिवाइड बाय π/4. तुम्ही कॅल्क्युलेट डायरेक्ट आन्सर काढू शकतात, मी करून दाखवतोय. आणि अंडर रूट आन्सर. तर माझा DC आला 6.66. आणि आपल्याला डायमीटर विचारला आहे, तर डायमीटर D इज इक्वल टू कोअर डायमीटर डिवाइड बाय 0.8, म्हणजे 66.66 डिवाइड बाय 0.8. तर याचा आन्सर येतं आहे 8.32. म्हणजेच 8.32 आपण अप्रॉक्सिमेट 9 mm चा बोल्ट घेऊ शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये हा न्यूमरिकल पूर्ण सॉल्व झाला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे राहिलेले न्यूमरिकल बघू. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा.